सूरजपूर नावाच्या गावात भरत सिंग आणि त्याचं कुटुंब राहत होतं. भरत सिंगचं गावात एक किराणाचं दुकान होतं. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी सुमित्रा आणि 2 मुली होत्या. त्याची मोठी मुलगी सुरभी आणि छोटी मुलगी अंशिका होती. सुरभी जेवढी गुणी आणि समजूतदार होती तेवढी छोटी मुलगी सुद्धा सुंदर पण स्वभावाने खूप घमेंडी होती. दोघी बहिणींमध्ये जमीन आसमानाचा फरक होता. त्यामुळे अंशिकाचं आपल्या मोठ्या बहिणीशी अजिबात जमायचं नाही. एक दिवस मोठी मुलगी सुरभीसाठी शेजारच्या गावातलं एक स्थळ येतं. अगं, चांगलं स्थळ आहे सुमित्रा. मुलगाही चांगला आहे. कुठल्याही वाईट सवयी नाहीयेत. तो फॅक्टरीत काम करतो. सुरभीसाठी हे स्थळ योग्य आहे. काही दिवसातच सुरभीचं लग्न राजीव नावाच्या मुलाशी होतं. राजीवचं नदी किनारी एक कच्चं घर होतं. असेच काही दिवस गेले. अंशिका दिसायला सुंदर होती त्यामुळे तिला एका मोठ्या घरातल्या अभिनवचं स्थळ येतं. अभिनवचं 2 मजली अगदी आलिशान घर त्याच गावातल्या त्या नदीच्या दुसऱ्या किनारी बनलं होतं, जिथे सगळ्या सुखसोयी होत्या. मुलाकडचे खूपच श्रीमंत आहेत. आपली अंशिका सुंदर आहे म्हणून तिचं नशीब उजळलं म्हणायचं. अभिनवचा स्वतःचा लाकडाचा व्यापार होता, ज्यातून त्याला चांगली कमाई व्हायची. काही दिवसातच त्यांचं लग्न होतं आणि छोटी बहीण लग्न करून त्या मोठ्या आलिशान घरात येते. दुसऱ्या दिवशी सकाळी घराच्या बाल्कनीत उभी राहून नदीचं दृश्य बघता बघता कॉफी पीत होती. अरे वा, काय छान व्ह्यू आहे या नदीचा. पण हे काय, हे दुसऱ्या बाजूला हे सगळे गरीब लोकांच्या झोपड्या. किती घाण दिसतंय ते. त्यामुळे इकडचा व्ह्यू सगळाच डिस्टर्ब झाला. तसं विसरू नकोस, तुझ्या मोठ्या बहिणीचं घरही तिथेच आहे. कोण मोठी बहीण? मी गरिबांच्या जास्त तोंडीच लागत नाही. अंशिका मुळातच घमेंडी होती, पण आता श्रीमंत घरात लग्न झाल्यामुळे आता तो घमेंडीपणा जास्तच वाढला होता. एक दिवस, अभिनव, मला शॉपिंगसाठी शहरात जायचंय. तू असं कर, मला स्टीमर बोटमध्ये नदीच्या त्या किनारी सोडव. बरं ठीक आहे, मी आता स्टीमर बोट काढतो. तू लवकर तयार होऊन ये. अंशिका लगेच तयार होऊन येते. तर दुसरीकडे राजीव आपली लाकडी बोट चालवत नदीच्या दुसऱ्या किनारी चालला होता. तिथे राहणाऱ्या सगळ्यांना ती नदी ओलांडूनच पलीकडच्या बाजूला जावं लागायचं. ते रोज असाच प्रवास करायचे. स्टीमर बोटमध्ये बसलेली अंशिका अभिनवला म्हणते, अभिनव, इकडे बघ ना, मला सेल्फी घ्यायचंय तुझ्याबरोबर. ते काय ना, मला सोशल मीडियावर अपलोड करायची आहे. लोकांनाही कळू दे की नदी किनारी आपलं किती आलिशान घर आहे ते, आणि आपल्याकडे ही स्टीम बोट पण आहे. तेव्हाच अंशिकाची नजर राजीववर जाते, जो आपली नाव घेऊन चालला होता. अहो, जरा काळजी घ्या राजीव भाऊजी. असं व्हायला नको की तुम्ही ही नाव चालवता चालवता तुमचे खांदेही दुखायला लागतील. तर तिथेच नदी किनारी कपडे धुवत असलेली सुरभी हे सगळं बघत आणि ऐकत होती की कशी तिची छोटी बहीण तिच्या नवऱ्याच्या गरिबीची थट्टा करतीये. असेच काही दिवस जातात. काही दिवसांनी अंशिका प्रेग्नेंट होते. ही गोष्ट जेव्हा सुरभीला कळते तेव्हा ती अंशिकाचं अभिनंदन करण्यासाठी तिच्या नावेत बसून तिच्या घरी जाते. अभिनंदन अंशिका, तू आई होणार आहेस. तुझ्या अभिनंदनाची मला काही गरज नाहीये. आणि हो, तुझे हे घाण वास असलेले कपडे आणि ही चप्पल घालून माझ्या घरी येत जाऊ नकोस. आता मला सगळ्या घराची स्वच्छता करावी लागेल. शी, आता जा इथून. अंशिका तिचा अपमान करून तिला तिथून हाकलून देते. एवढा घमेंडीपणा चांगला नाही अंशिका. देव ना करो तुझ्यावर पश्चात्तापाची वेळ नाही येऊ. असं बोलून सुरभी तिथून निघून जाते. अंशिका सुरभीवर अजूनच जास्त चिडते. मग दुसऱ्या दिवशी, धन्नो, चल इकडे ये, मी तुला आज आंघोळ घालते. चल, तुलाही जरा या गरमीपासून थंडावा मिळेल. हो हो सुरभीताई, माझ्या म्हशीला पण मी आज चांगली आंघोळ घालणार आहे. किती गरमी आहे. बाल्कनीत उभी असलेली अंशिका आपल्या नवऱ्याला म्हणते, शी, या गरिबांना बघ ना, काय हालत करून टाकली या नदीची अभिनव. या नदीतच त्या म्हशींना आंघोळ घालतात आणि ते बघ, त्यांनी कशी कचऱ्याची पिशवी त्या नदीतच टाकली येते. या गरिबांनी ना या नदीचा पूर्ण व्ह्यूज खराब करून टाकलाय. डोंट वरी डार्लिंग, मी उद्या सरकारी कर्मचाऱ्यांशी बोलून हा कचरा आणि ही झोपडी इथून हलवून टाक. अभिनव दुसऱ्या दिवशी काही सरकारी कर्मचाऱ्यांना बोलावतो. या लोकांनी किती कचरा टाकला इथे. यांची घरं तुम्ही ताबडतोब हटवा, म्हणजे इथे अस्वच्छता राहणार नाही. ते सुरभी आणि काही गरीब लोकांची घरं तोडून निघून जातात. आता आपण कुठे राहणार आहोत? तू काळजी करू नको सुरभी. आज रात्री आपण इथेच नावेत राहूयात आणि सकाळ झाली की मग आपण झोपडी बांधूया. असं बोलून राजीव रात्रभर सुरभी बरोबर त्या नावेतच बसून राहिला. श्रीमंत बहीण आपल्या घरातून हे सगळं बघून खुश होत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दोघांनी मिळून त्याच जागी एक झोपडी बनवली. आता समजलं कोण पस्तावते ते. अंशिका आपल्या बहिणीला धडा शिकवून खूपच खुश झाली. असेच काही दिवस गेले आणि अंशिकाला आता 9वा महिना सुरू झाला. अंशिका, माझं एक इम्पॉर्टंट क्लायंट आहेत. आपल्याला त्यांच्या मुलीच्या लग्नाला जायचंय. तुला माहितीये ना अभिनव, मी अशा परिस्थितीत नाही येऊ शकणार. तू आईंबरोबर जा.
ठीक आहे, पण तू तुझी काळजी घे. मग अभिनव आपली स्टीम बोट घेऊन आई बरोबर जातो. अंशिका घरीच थांबते. संध्याकाळी ती आपल्या बाल्कनीत उभी राहून नदी किनारी असलेल्या आपल्या बहिणीच्या झोपडीकडे बघून हसत होती. पण अचानक तिच्या पोटात कळा येऊ लागतात आणि ती बाल्कनीत पडते. सुरभी हे सगळं बघत होती. सुरभीताई, राजीव, मला असं वाटतंय तिच्या पोटात कळा येत आहेत. तिच्या घरी पण कोणी नाहीये. आपल्याला लगेच तिला नावेतून हॉस्पिटलला घेऊन जायला पाहिजे. सुरभी आणि राजीव लगेचच नाव घेऊन तिच्याकडे जातात आणि अंशिकाला नावेत बसून हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. हे बघा, ताबडतोब सिजर करावं लागेल आणि यांना ब्लडची सुद्धा गरज पडेल. मी हिची बहीण आहे आणि माझं रक्त तुम्ही घेऊ शकता. सुरभी तिला आपलं रक्त देते, ज्यामुळे अंशिकाचं ऑपरेशन व्यवस्थित होतं. त्यामुळे बाळ आणि अंशिका दोघेही हेल्दी असतात. हे सगळं बघून ते खूप खुश होतात. 3 दिवसांनी अंशिका बाळाला घेऊन घरी येते. अंशिकाला आता आपल्या चुकीची जाणीव होते आणि ती बहिणीची माफी मागते. मग अंशिका आणि अभिनव त्या दोघांनाही एक पक्क घर बांधून देतात, जिथे सुरभी आपला संसार अगदी आनंदाने करते. आज मनोहर लालजींचं घर पाहुण्यांनी भरलेलं होतं, कारण त्यांच्या घरी नवीन सुनबाई विशाखाचा गृहप्रवेश होणार होता. सगळेजण नवीन सुनबाईसाठी खूप खुश होते आणि हा आनंद राहुलच्या चेहऱ्यावरही साफ दिसत होता. सगळेजण विशाखाला घेऊन आत येतात. विशाखाचा सुनमुख बघण्याचा कार्यक्रम सुरू होतो. संपूर्ण दिवस पाहुण्यांच्या या गडबडीतच निघून जातो. अजून किती वेळ इथेच असं बसून राहायचंय? मी खूप थकलीये, मला आराम करायचाय. हो सुनबाई, का नाही, एक काम कर, आता सगळे पाहुणे तर तसे गेलेच आहेत, बस जेवणाचीच तयारी होतीये. तू काहीतरी खाऊन घे आणि खोलीत जा. स्वाती बाळा, वहिनीचं ताट घेऊन ये. हो वहिनी, तू खोलीत बस, मी तुझं जेवणाचं ताट घेऊन येते. विशाखा खोलीत जाऊन बसते. तिची नणंद स्वाती तिच्यासाठी जेवण घेऊन जाते. स्वाती, हे सगळं काय आहे? मी हे सगळं नाही खात. कुठली भाजी आवडते तुम्हाला? तीच बनवून आणते. माझ्यासाठी काहीतरी चिकन बिर्याणी वगैरे बनव आणि त्याच्याबरोबर तर्रीवाला मटण रस्सा. वहिनी, तुम्ही नॉनव्हेज खाता? आमच्या घरी हे सगळं नाही बनत. आम्ही नॉनव्हेज नाही खात कोणी. काय? इथे नॉनव्हेज नाही बनत? पण मला तर रोजच नॉनव्हेज खाण्याची सवय आहे. मी नॉनव्हेजच्या शिवाय राहूच शकत नाही. जर या घरी नाही बनत तर मी ऑर्डर करते. थांब, मी आत्ता ऑनलाईन मागवते, मला खूप भूक लागलीये. विशाखा, तुझे आई वडील तर सांगत होते की तुमच्या घरी नॉनव्हेज नाही बनत, मग तू नॉनव्हेज कशी काय खातीयेस? आई बाबांनी तुला माझ्याबद्दल नसेल सांगितलं, पण मला नॉनव्हेज खाण्याची सवय आहे. कदाचित ते विसरले असतील. बरं थांब, आधी मला माझं डिनर ऑर्डर करू दे. विशाखा स्वतःसाठी डिनर ऑर्डर करते आणि आपल्या बॅगमधून एक बॉटलही काढते. राहुल, तू पिणार आहेस का? मी थोडंसं ड्रिंक घेतीये, आज खूप दमलीये, त्यामुळे विचार करते थोडं ड्रिंक घेईन. त्यामुळे माझी सगळी थकावट दूर होईल आणि झोप चांगली येईल. तू दारू पितेस? मला हे माहित नव्हतं. राहुल दादा, वहिनीजवळ तर सिगरेट पण आहे. वहिनी, तू दारू आणि सिगरेट पण पितेस? हां, मग काय, त्यात एवढं काय झालं? आपल्याला कुठल्या गोष्टीचा शौक असू शकत नाही का? हे बघ, आता मी एक सिगरेटही पिते. तसं तर मी सिगरेट शिवायही राहू शकत नाही. तेव्हाच राहुलची आत्या आणि मावशी तिथे येते आणि त्या विशाखाला दारू आणि सिगरेट ओढत असताना पाहतात. हाय राम, नवीन सुनबाई तर इथे बसून दारू आणि सिगरेट ओढतीये. सुनबाई, तुला या असल्या सवयी आहेत? कौसल्याने तर आम्हाला ही गोष्ट सांगितलीच नाही. कसली सुनबाई आहे? बघा तर कसल्या घाणेरड्या सवयी आहेत. तेवढ्यात विशाखाने ऑर्डर केलेली बिर्याणी येते. तुमच्या घरची ऑर्डर होती विशाखाच्या नावाने. यावेळी सुनबाईच्या नावाने खाण्याची ऑर्डर? काय आहे रे याच्यामध्ये? आंटी, एक चिकन बिर्याणी आणि मटन तर्री रस्सा. विशाखाने नॉनव्हेज ऑर्डर केलंय आणि तेही या घरात? नाही, जरा थांब हा, मी विचारून येते. कदाचित दुसऱ्याच कुठल्या तरी विशाखाची ऑर्डर असेल आणि ती आमच्या घरी आली असेल. वहिनी, ही तुमचीच ऑर्डर आहे. नवीन सुनबाईंनीच नॉनव्हेज खाणं मागवलंय. आतमध्ये जाऊन तर बघा, नवीन सुनबाई दारू पितीये आणि सिगरेटही ओढतीये. हे काय बोलताय वंच तुम्ही? विशाखाची सासू लगबगीने तिच्या खोलीत जाते. सगळी खोली सिगरेटच्या धुराने भरलेली होती. दारू आणि सिगरेटचा वास सगळ्या खोलीत पसरला होता. आता तर खूप रात्र झालीये. उद्या एक काम करूयात, विशाखाच्या आई वडिलांना बोलवूयात, मग त्यांना हे सांगूया. आपण 1-2 दिवस थांबूयात. मी विशाखाला समजावण्याचा प्रयत्न करतो. कदाचित ती माझं म्हणणं ऐकेल. जर तिने नाहीच ऐकलं तर मग आपण तिच्या आई वडिलांना इथे बोलवूया. राहुल बरोबर बोलतोय. असं अचानकपणे तिच्या आई वडिलांना बोलवलं तर समाजात नाव खराब होईल. लोक म्हणतील 4 दिवस नाही झाले नवीन सुनबाईला येऊन, तर लगेच तक्रारी करायला आई वडिलांना बोलवून घेतलं.
पुढच्या काही दिवसात राहुलने विशाखाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण विशाखाने राहुलचं काहीच ऐकलं नाही. ती रोजच दारू प्यायची आणि चिकन, मटण, मासे खायची. हळूहळू ही गोष्ट सगळीकडे पसरली. राहुल या लग्नामुळे खूप टेन्शनमध्ये होता. एक दिवस त्याने विशाखाशी स्पष्ट बोलण्याचा निर्णय घेतला, पण त्याआधी विशाखाचं एक सत्य त्याच्या समोर आलं. एकदा राहुलची एका रेस्टॉरंटमध्ये मीटिंग होती, तेव्हा त्याने विशाखाला एका दुसऱ्या मुलाबरोबर बसलेलं तिथे पाहिलं. राहुल त्यांचं बोलणं ऐकत होता. तुला माहितीये की मी राहुल बरोबर अजून बायको म्हणून काहीच संबंध ठेवले नाहीयेत आणि मी ते ठेवणारही नाही. मी फक्त तुझी आहे मानव आणि तुझीच राहीन. मला फक्त एक आठवडा दे, मी तुझ्याकडे येईन. राहुल आता सगळं समजला होता. त्याला कळालं होतं की विशाखाचं त्याच्यावर प्रेम नाहीये. विशाखाने हे लग्न जबरदस्तीने केलं होतं. राहुल विशाखाच्या आईवडिलांना बोलवून घेतो. विशाखा, तू आता स्वतंत्र आहेस. तू माझी कधीच नव्हतीस, पण तू मला निदान एकदा सांगितलं असतंस तर मी हे लग्न केलंच नसतं आणि तुला हे सगळं नाटक करण्याची गरजही नव्हती. आई, बाबा, मी विशाखाला माझ्या पत्नीच्या बंधनातून मुक्त करतोय. विशाखा, तुला जो आवडतो त्याच्याशी तू लग्न कर. थँक्यू राहुल, थँक्यू सो मच. आई बाबा, एकदा मी तुमच्या सांगण्यावरून चुकीचा निर्णय घेतलाय, पण आता नाही. मी मानवशी लग्न करायला चाललीये. मी मानव बरोबर खूप खुश राहीन. सॉरी राहुल, मी तुला खूप हर्ट केलंय. आई, बाबा, स्वाती, तुम्हीही मला माफ करा. राहुलने मानवला घरीच बोलावलं होतं. स्वाती मानव बरोबर बाईकवर बसून निघून जाते. राहुलचं दुसरं लग्न होतं, पण मोठ्या मुश्किलीने होतं, कारण लग्न झाल्यानंतर ते अशा पद्धतीने मोडलं तर दुसरं लग्न मोठ्या मुश्किलीने होतं. मग ते मुलाचं किंवा मुलीचं लग्न असू दे. जर आपल्या आवडीचा जोडीदार मिळाला नाही तर दोघांच्याही आयुष्याचं असं नुकसान होतं. लोकांच्या अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. सुनेला जर 4च दिवस राहायचंय तर मग लग्न कशाला करायचं? सोडून द्यायला एवढं काय झालं होतं? असे अनेक प्रकारचे प्रश्न लोकांच्या डोक्यात असतात. त्यामुळे आईवडिलांना आपल्या मुलामुलींचं लग्न अतिशय विचार करून त्यांच्या आवडीनुसारच करून द्यायला हवंय. मगच त्यांचं वैवाहिक आयुष्य सुखी होतं. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.